आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अशा फॅट बद्दल जे डाएटने आणि एक्सरसाइजने कव्हर होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॅट कमी करत असताना तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज तर कम्प्लीट करता तरीही तुमचा फॅट लॉस का होत नाही आणि यामागचं कारण काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर जणांना माहित आहे की देवाने एक चांगलं हार्मोन बनवलं आहे जे एमर्जन्सी हार्मोन म्हणून काम करतं, ज्याला आपण कार्टिसोल हार्मोन म्हणतो. आणि ते स्ट्रेस वाढल्यामुळे हार्मोन रिलीज होतं आणि हे हार्मोन जे आहे हे रिलीज होणं काही मर्यादेपर्यंत चांगलं आहे. ज्यावेळेस एमर्जन्सी असते त्यावेळेस हे हार्मोन रिलीज झाल्यानंतर आपल्यासाठी ते चांगलं असतं. पण जर तुम्हाला क्रोनिक स्ट्रेस असेल, तुमची रिकव्हरी होत नसेल किंवा रिकव्हरी झालेली नसेल, तुमची झोप पूर्ण झालेली नसेल, अशा वेळेस जर अशी कंडिशन तुमच्यावरती सतत असेल तर त्यावेळेस हे हार्मोन परमनंटली स्रवतं आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे तुमचं वजन अगदी वाढतं, भरपूर वाढतं आणि डाएट करून एक्सरसाइज करून ते कमी होत नाही. ज्या वेळेस तुमच्यामध्ये कार्टिसोल हार्मोन सतत स्रवत राहतं त्यावेळेस तुमची बॉडी तुमच्या शरीरामध्ये नॉर्मल जी फॅट स्टोअर करते त्यापेक्षा 3 पटीने जास्त फॅट स्टोअर करायला सुरुवात करते आणि हे फॅट डाएट आणि एक्सरसाइजने कव्हर होत नाही. त्यामुळं तुमचं वजन कमी होत नाही डाएट आणि एक्सरसाइज करूनही. जर तुम्हालाही डाएट आणि एक्सरसाइज करून तुमचं फॅट कमी होत नसेल तर तुम्ही कदाचित तुमचा कार्टिसोल हार्मोन चेक करून घ्या. जर तुमचा कार्टिसोल हार्मोन वाढला असेल तर तुमचं वजन डाएट आणि एक्सरसाइजने कधीच कमी होणार नाही. तुम्हाला तुमच्या डाएट आणि एक्सरसाइज व्यतिरिक्त तुमच्या स्ट्रेस हार्मोनला म्हणजेच कार्टिसोल हार्मोनला कंट्रोल करण्याची गरज आहे. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर.